हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्नची रेसिपीज. तर सर्वात आधी आपण इथे 4 स्वीट कॉर्न घेऊन घेतलेले आहेत आणि याला आता आपण कुकरमध्ये शिजवायला टाकून द्यायचे. पाणी मीठ वगैरे घ्यायचं आहे आणि याला कुकरमध्ये शिजवायला टाकायचं आहे. याच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे आहे. सो इथे आता आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे आपण 2-2.5 ग्लास आपण इथे पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे आणि इथे आता आपण 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे स्वीट कॉर्न्स. आणि आता इथे जे आपले स्वीट कॉर्न आहे ते शिजून झालेले आहेत, म्हणजे उकडलेले आहेत आपण. तर याला आता एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण काढून घ्यायचे आणि याचे आपले जे दाणे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे. तर याचे काही दाणे काही जे जे पण स्वीट कॉर्न आहे त्याचे थोडे दाणे आपल्याला काढून घ्यायचे. 2 रेसिपीज करणार आहेत राईट आपण. सो एक उकडून रेसिपी म्हणजे चाट आहे आणि एक फ्राय रेसिपी. सो आपल्याला सर्व याचे स्वीट कॉर्न काढून घ्यायचे आणि थोडे स्वीट कॉर्नचे जे दाणे आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपण एक छोटीशी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण कांदा टमाटर वगैरे टाकायचं आहे. तर आपण सर्व काही कांदा टमाटर आणि कोथिंबीर नाही, ॲक्च्युली तो पुदिना आहे, तो आपण इथे चिरून घेतलेला आहे बारीक. सो आता इथे आपण चिरून घेतलेलं आहे आणि स्वीट जी आपली कांदा टमाटा आहे ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपला जो पुदिना आहे तोही आपण यामध्ये टाकून द्यायचा आणि जो तुम्हाला मसाला वगैरे यूज करायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. सो इथे आता आपण लाल मिरची पावडर घेतलेली ती आपण इथे थोडी टाकलेली आहे. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं. उकडतानाही आपण मीठ टाकलेलं होतं म्हणून आपण थोडं मीठ कमी टाकलेलं आहे. आणि इथे ही चाट मसाला आणि मॅगी मसाला आपण टाकलेला आहे. त्यानंतर इथे आता आपण जे लिंबू आहेत हाफ ते आपण यामध्ये टाकून द्यायचे आणि याला आपण चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून खायला घ्यायचं आहे. नक्कीच करून बघा, खूप छान लागतं. ही स्वीट कॉर्नची चाट आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. खूप छान बनते ॲक्च्युली, मस्त चटपटी छान लागते. जसं आपण मॅगी मसाला टाकला तर त्याच्यामुळे अजून छान लागते. तर नक्कीच करून बघा, ट्राय करून बघा. मला जास्त म्हणजे मला खूप जास्त आवडली होती ही ॲक्च्युली. त्यानंतर आता आपण दुसरी रेसिपी बनवायला घ्यायची आहे. तर इथे आपण जे काही दुसरे दाणे आपले जे बाकी होते स्वीट कॉर्नचे, जे आपण मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला साईडला ठेवायचे आहे, ते आपण इथे घेऊन घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण फ्रायर मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि फ्राय मसाला. त्यानंतर इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. त्यानंतर इथे आता आपण जे लिंबू आहे ते आपण इथे घेऊन घेतलेले आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, लाल मिर्च पावडर आणि इथेच आपण थोडीशी हळद यूज केलेली आहे. आणि याला आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण फ्राय मसाला टाकलेला आहे कारण की त्याच्याने थोडासा रेडिश कलर येतो, त्याला थोडासा कलर येतो जेव्हा आपण फ्राय मसाला टाकतो वगैरे. तर त्या टायमाला तुम्ही बघू शकता इथे जे स्वीट कॉर्न आहे ते आपले फ्राय करण्यासाठी रेडी आहे. म्हणजे आपण सर्व काही मसाला वगैरे मिक्स करून टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण तेलामध्ये याला टाकायचं आहे आणि याला चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान लागतं आहे, नक्कीच ट्राय करा. तुम्ही भले काही दुसरं ट्राय नको करा स्वीट कॉर्नचं, पण हे प्लीज करून बघा. खूप छान लागतं आहे ॲक्च्युली. म्हणजे असं मी कधी खाल्लं नाही आहे. म्हणजे आम्ही यूजुअली जेव्हा स्वीट कॉर्नची जेव्हा सीझन येतो, जेव्हा स्वीट कॉर्न जास्त भेटतं त्या टायमाला आम्ही नक्कीच हे करतो. तर तुम्ही करून बघा, खूप छान लागतं आहे. आणि याला थोडंसं रेडिश गोल्डन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. म्हणजे ऑलमोस्ट 2-3 मिनटाकरता आपण याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये. आणि तुम्ही बघू शकता किती छान त्याचा कलरही आलेला आहे, एकदम असं गोल्ड रेडिश कलर आलेला आहे. आणि तुम्ही कधी बनवलं आहे का नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर आता इथे आपण प्लेटमध्ये घेऊन घेतलेलं आहे आणि याच्यातनं थोडंसं ऑइल असं येतं, म्हणजे जास्त ऑइल
सोक करतं आहे. तर आपण टिश्यू पेपर घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती हे टाकायचं आहे, म्हणजे ते बाकीचं जे ऑइल आहे ते टिश्यूला लागून जाईल. तर तसंच आपण आपले जे दुसरे स्वीट कॉर्न वगैरे बाकी होते तेही आपण यामध्ये टाकून घ्यायचे. ते आपण ह्याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. 2-3 मिनटाकरता आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. रेडिश गोल्डन होईपर्यंत आपण याला फ्राय करायचं आहे. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा गाईज. सो इथे जे आपले स्वीट कॉर्न आहे ते ऑलमोस्ट आपले चांगले फ्राय झालेले आहे. तुम्ही बघू शकता की त्याचा रंगही कलरही खूप छान आलेला आहे. आणि इथे आता आपण हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल गाईज. बाय बाय.